सीटवर जे उडी मारायची आहे 20 फुटावरून, त्यामध्ये जवळपास 150 ते 150 मुलं जखमी. नाही तसं आपल्याकडे एकदम चुकीची माहिती आहे. तो अराउंड 20-25 जण जे आहेत ते आतापर्यंत 20 ते 22 जण. हे आहेत मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे. पत्रकारांनाच खोटं ठरून स्वतः मात्र बिनधास्त खोटी आणि चुकीची माहिती देत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दलात सुरू असलेल्या भरतीमध्ये 19 फूट उंचावरून उडी मारून केवळ 20 ते 22 जण जखमी झालेत, तर वास्तवात मात्र 200हून अधिक जण जखमी झाल्याचं समोर आलंय. हा झाला जखमी उमेदवारांच्या संख्येबाबतचा त्यांचा खोटारडेपणा. आता त्यांच्याच तोंडातून ऐका त्यांची दुसरी थाप. परंतु काय झालेलं आहे की काल एका फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याच्या. ठीक आहे, ऐका मी तुम्हाला सांगतो, काही गोष्टी ॲक्सिडेंटल होतात आणि तो पण व्यक्ती जो आहे त्यांना पण आता काय म्हणतात त्याला एवढा विशेष मार लागलेला नाही. किती आत्मविश्वासानं आणि सहजपणे सांगतायत ना की त्यांच्या कर्मचाऱ्याला फार काही मार लागलेला नाही म्हणून. 1 सप्टेंबरला भरतीच्या ठिकाणी जम्पिंग शीट धरलेला मुरलीधर खेडेकर या अग्निशमन जवानाच्या मानगुटीवरच एका उमेदवारानं 19 फुटावरून उडी मारली. त्यामुळे ते तिथंच बेशुद्ध होऊन काही काळ कोमात गेले. 4 दिवस ते शताब्दी रुग्णालयाच्या ICU मध्ये ॲडमिट होते. आता त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता सांगा, रहांगदळे सांगतायत ते सत्य की वास्तव खोटं? एकतर रहांगदळे यांना खोटं बोलण्याची सवय असावी किंवा त्यांच्या हाताखालचे अधिकारी त्यांना खोटी माहिती देत असावेत. आमचे चीफ फायर ऑफिसर रहांगदळे साहेब आहेत, त्यांचं असं म्हणणं असतं की खोटं बोल पण रेटून बोल, आणि खोटं बोलण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांचा कोणी खोटं बोलण्यामध्ये हात धरू शकत नाही. मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या असत्या, पण आता जे झालं नाही आहे देवाच्या कृपेने, तर ही गोष्ट होऊ नये. आणि याच्याकरता माझी मागणी आहे की रहांगदळे साहेबांना तात्काळ सस्पेंड करावं आणि त्यांची चौकशी करावी. ही भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून जखमी उमेदवारांचं प्रकरण दाबून टाकण्याचाच प्रयत्न प्रशासन करत आलंय. पण झी24 तासनं हे प्रकरण समोर आणल्यानं फायर ब्रिगेडमध्येच आता आग लागली आहे. चहूबाजूंनी या भरती प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असले तरी पालिका आयुक्तांनी मात्र अजूनही यावर बघ्याची भूमिका घेतली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.